हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? अरे हो, गाडीच पार्क करतोय, येतोय वरती येतोय. आलात का? काय आणायचं होतं का? नाही नाही, उद्यापासून नवरात्री चालू होतात ना, तर फळं आणायची होती. कशासाठी? सायली ऐक ना, प्लीज ऐक ग. यावर्षी तरी उपास नको ना करू. प्लीज तुम्ही मला ना उपवास करण्यापासून थांबवू नका. माझी खूप श्रद्धा आहे देवीवर. देवाला काय आपली भूक हवी आहे का? सायली खरं सांगू, 9 दिवस तुझा उपास असतो, पण मात्र दररोज सकाळी चांगला नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण माझ्यासाठी करते. तुझं पोट उपाशी ठेवून माझं पोट वेळेवरती भरवतेस. मला आवडत नाही ग. ऐका ऐका ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगते. पार्वतीचं शिवासाठी केलेलं कठोर तप तुम्हाला माहीत आहे ना. लहान वयातच पार्वतीने ठरवलं होतं की ती फक्त शिवाशीच लग्न करेल. पण शिव योगी होते, संसारापासून अल्पित होते. पार्वतीने वर्षानुवर्ष जंगलात तप केला, पानांवर राहिली, फळांवर राहिली आणि कधी कधी तर पाण्याचाही त्याग केला. तिच्या त्या त्यागामागे एकच प्रार्थना होती, मला शिव पती म्हणून मिळावा आणि संसार सुख मिळावं. तिच्या त्या निश्चयाने, तिच्या त्या भक्तीने शेवटी शिव प्रसन्न झाले आणि तिच्याशी विवाह केला. मी जेव्हा उपास करते तेव्हा माझा उद्देश पार्वतीसारखा कठोर नाही. तुमच्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी आयुष्यात सुख, आरोग्य आणि यश राहो, हीच माझी देवाकडे प्रार्थना असते. म्हणजेच पार्वतीच्या त्यागाने शिवाला संसार स्वीकारायला लावलं आणि माझ्या प्रार्थनेने आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि देवीचा आशीर्वाद राहो, हे एवढंच माझं उद्दिष्ट आहे. पार्वतीसारखं तुझं हे निस्वार्थ प्रेम माझ्यासाठी आशीर्वादच आहे. चल मग आता बोल, तुला कुठले फळं आणायचे आहेत? 9 दिवसाचे फळं एकदाच आणू का सांग? आहो नको नको नको, फक्त उद्या पुरता आणा, तेवढंच बस आहे माझ्यासाठी. ठीक आहे चालेल, आणतो. चल ठेवतो मी.